नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. अतिशय महत्त्वाचा आपण एका टप्प्यावर आहोत आणि निवडणुकीसाठी जागा वाटप आणि एकूणच फॉर्म्युला ठरवून उमेदवारांची घोषणा करणं हा सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने ठरलेला आहे. थोडंसं मागं म्हणजेच 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला नेणार आहे आणि ते नेत असताना माझं असं लक्षात आलं की 10वा महिना ऑक्टोबर महिन्यातला 21 तारीख 2019, थोडक्यात 21 ऑक्टोबर 2019मध्ये मतदान झालेलं होतं या 5 वर्षांसाठी आणि एकूणच 61% मतदान महाराष्ट्र राज्यातल्या मतदारांनी केलेलं होतं. फारसा कमी आकडा हा नाही आहे. 60%च्या वर मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र ज्या घटना घडल्या त्या घटना मुद्दामून त्यांची आठवण मी करून देणार आहे आणि नंतर काहीसा भाग हा सध्याच्या करंट ज्याला टॉपिक आपण म्हणू की जागा वाटप या अनुषंगाने मी बोलणार आहे. तेव्हा मागच्या ऑक्टोबर म्हणजे 5 वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेला जे मतदान झालं त्यानंतर या मतदानामुळे युतीला म्हणजेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांना मतदारांनी कौल दिलेला होता. ते आता सत्तेवर येणार, त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच बाकीचं मंत्रिमंडळ स्थापन होणार अशी एकूण परिस्थिती होती. मात्र हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती चर्चा पूर्णत्वास गेली नाही. म्हणजेच त्या चर्चेप्रमाणे वागण्याचं प्रत्यक्षात उतरलं नाही असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे युतीमध्ये एक दरार म्हणतो आपण, दरी निर्माण झाली आणि ती युती तुटली. आता हा झाला दुसरा टप्पा. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे पहिली 61% मतदान होऊन युतीला पूर्णपणे सत्ता स्थापन करण्याचं मतदारांनी सांगितलं. मात्र काही अनबन होऊन दोघांच्यामध्ये मतभेद होऊन ही युती तुटली. हा दुसरा महत्त्वाचा टप्पा. तर तिसरा महत्त्वाचा टप्पा त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता हा सगळा घटनाक्रम पाहता ही राष्ट्रपती राजवट कधी उठणार असं जेव्हा वातावरण होतं त्याच वेळेला 23 नोव्हेंबर 2019 ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. यावर्षी पण 23 नोव्हेंबर ही अतिशय महत्त्वाची नोव्हेंबर महिन्यातली तारीख आपल्याला असणार आहे. तेव्हा 23 नोव्हेंबर 2019मध्ये पहाटेचा शपथविधी हा जो प्रकार झाला तो शपथविधीचा प्रकार सगळ्याच लोकांनी बघितला आणि सकाळी डोळे चोळत खाडदिशी सगळेजण जागे झालेले मला आठवत आहेत. कारण ज्यांचं पटणार नाही असं आपल्याला वाटत होतं ते अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सकाळी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ही 23 तारीख होती, 23 नोव्हेंबर 2019. त्यांना मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं आणि आपल्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करायचं होतं. मात्र अवघ्या 3 दिवसात हे सिद्ध होणार नाही हे लक्षात घेऊन 26 नोव्हेंबर 2019मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस यांना पाय उतार व्हावं लागलं होतं. अजितदादांनाही त्यामुळे पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा गतिमान हालचाली झाल्या आणि 28 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या दरम्यान महाविकास आघाडीची स्थापना झाली ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट होता, काँग्रेस हे होते आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यावेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेना एकसंघ होत्या. त्यामुळे नक्की बघायला गेलं तर 3 पक्ष एका बाजूला आणि केवळ भारतीय जनता पक्ष एका बाजूला अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. जो मुख्यमंत्री होणार होता म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते ते विरोधी पक्ष नेते झाले आणि काँग्रेस 4थ्या स्थानावर होती ती मंत्रिमंडळात आली. हा चमत्कार आपण 2019 सालामध्ये बघितला. आता याच्या मागे अनेक मोठं प्रकरणं घडली. आपल्याला माहिती आहे की या सगळ्याच गोष्टीला म्हणजे पहाटेच्या शपथविधीपासून हे सगळं 3 पक्ष एकत्रित आणण्या आणि त्यांची मोड बांधणं या सगळ्यांमागे शरद पवार होते असं म्हटलं जातं. काही गोष्टी आपण त्यातनं जर काही विचारात घेतल्या तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मात्र मी पुन्हा येईन म्हणून किमान 3 दिवस तरी ते मुख्यमंत्री राहिले आणि एका अर्थाने जे बोलले होते
तशा प्रकारचं 3 दिवसाकरता का विना त्यांना वर्तन करता आलं, हा एक भाग. क्रमांक 2चा मुद्दा तर अतिशय महत्त्वाचा आहे की अजितदादा पवार यांना शरद पवार यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं होतं आणि नंतर ते बाकीचे जे आमदार जाणार होते किंवा जी लिस्ट त्यांच्याकडे होती, यादी त्यांच्याकडे होती, त्याप्रमाणे कोणी गेलं नाही. अजित पवार हे तोंडघशी पडले आणि अर्थातच शरद पवार यांनी त्यांना तोंडघशी पाडलं असंही म्हटलं जातं. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच एका मुलाखतीमध्ये 7 ते 8 वेळा शरद पवार आणि दिल्लीमधले त्यांचे उच्च पदस्थ यांच्यामध्ये सरकार निर्माण करण्याच्या अनुषंगाने बैठका झाल्या होत्या. त्याच्यावर शरद पवार यांनी आज अखेर नकार दिलेला नाही आहे आणि त्याच वेळा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण बोलत होते. ही झाली आणखी एक महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर एक वेगळा प्रयोग महाराष्ट्राला बघायला मिळाला की विरोधक असतानाही 3 पक्ष एकत्र येतात आणि एक पक्ष एका बाजूला राहतो जो सगळ्यात जास्त जागा मिळवलेला होता. म्हणजे सर्वसाधारण जर काय आपण बघितलं तर 105 जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या होत्या, 56 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या होत्या, 55 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तर 45 जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या होत्या. मात्र या तिघांनी एकत्र आल्यामुळे त्यांची बेरीज त्याच्यापेक्षा जास्त झाली आणि साहजिकच या तिघांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यकारभार सुरू केला. हे सगळं आठवण्याचं आणि सांगण्याचं कारण पुन्हा 2024 उजाडलेलं आहे. आत्ता कुणाला नक्की कशा पद्धतीने जागा मिळणार, जागा वाटपामध्ये काय होणार, असंतुष्ट लोक पटापट आत्ता पक्ष बदलत आहेत. जे 4 वर्ष 5 वर्ष 2.5 वर्ष एका पक्षाबरोबर होते ते पटदिशी दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत आणि अखेरच्या क्षणापर्यंत 23 तारखेपर्यंत 22, 23, 24 तारखेपर्यंत नक्की परिस्थिती काय असेल याबाबत आपण लक्ष ठेवणार आहोत. मात्र 23 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची आहे, मतदानाची तारीख, आणि निकाल लागणार आहेत. त्याच्या पुढच्या 23 ते 25 तारखे ही अतिशय महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. 26 तारखेनंतर काय होणार, कोण मुख्यमंत्री होणार, हाही आपल्या पुढचा प्रश्न असेल. मात्र 5 वर्षापूर्वी याच तारखांना अशाच प्रकारे एक महाराष्ट्रामध्ये सनसनी निर्माण झालेली आपण पाहिलेली होती. 5 वर्षानंतर पुन्हा कदाचित तेच होईल. जागा वाटपांमध्ये आता त्या सनसनीला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपली 99 जागांची तरी यादी जाहीर केलेली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे रेकॉर्डिंग सुरू आहे त्यावेळा कदाचित किंवा त्यानंतर 2 तासामध्ये यादी जाहीर करतील असं सांगतायत. अर्थात काँग्रेस उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी यादी जाहीर करतील, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या यादीची अद्याप प्रतीक्षा आहे. मात्र पक्षांतरं खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहेत आणि शरद पवार यांच्याकडे इन्कमिंग आत्ता सध्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा हा सगळा जो काही घटनाक्रम मागचा होता तो पुढच्याशी कसा संबंधित आहे हा सांगण्याचा हा भाग म्हणजे प्रयत्न होता. आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा एकूणच मागच्या 5 वर्षापूर्वी मतदान कसं झालं होतं आणि एकूण टक्केवारी काय होती, चित्र काय होतं याचाही थोडक्यात आढावा घेणार आहोत. मात्र हा भागसुद्धा आपल्याला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.